सुखाना घेऊन सुरुवात करते हळदी कुंकाच्या कार्यक्रमाची। देवाणघेवाण करूया वाणाची, बालाजी सोबत शपथ घेतली सुखी संसाराची। घराघरात सुरुवात करूया जिजाऊच्या विचारांची। मैत्रिणींनो, आपण सगळ्यांनीच ऐकले आहे की शिवाजी महाराज हे किती शूरवीर होते, त्यांचे विचार किती परिपक्व होते। त्यांच्या शिक्षणामागे, त्यांच्या विचारांमागे होत्या त्या राजमाता जिजाऊ। त्यांच्यासारखेच आपणही जिजाऊंचे विचार आपल्या लेकरांमध्ये रुजवू शकतो। घरामध्ये मुलगी असो वा मुलगा, त्यांना शिवाजी महाराजांसारखी शिकवण देऊन प्रत्येक घरात शिवराय घडवू शकतो। स्त्रीचा आदर करावा, तिला मान द्यावा, थोरांचा आदर करावा। लहान थोर असा कोणी नसतो, सगळे सारखेच असतात। म्हणून तर राजे असून सुद्धा जिजाऊ साहेबांनी महाराजांच्या हाती नांगर दिला, त्यांना प्रत्येक गोष्ट शिकवली, त्यांच्या मनात महान असे विचार पेरले। ही सगळी शिकवण जिजाऊ साहेबांची होती आणि आपण पण त्यांच्या लेकीच, मग आपणही आपल्या लेकरांना असे शिक्षण देऊ शकतो। शिवाजी महाराजांच्या या दिलेल्या शिक्षणामुळे शिवाजी महाराज बनले होते निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी। आता आपणही आपल्या लेकरांमध्ये हेच विचार पेरायला हवे। छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ कोण होत्या हे आजच्या पिढीला कळाले पाहिजे। खरे तर पुन्हा ऐसी माता, पुन्हा ऐसे राजे होणे नाही, पण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालावा म्हणून हा छोटासा प्रयत्न। रस्त्याने जाताना आपण मंदिर दिसले की लगेच नमस्कार करतो, आपल्याला तेव्हा माहीतही नसते की मंदिरामध्ये कोणत्या देवाची मूर्ती आहे, तरी पण आपण नमस्कार करतो। तसेच आतापासून, आजपासून जिथे जिथे जिजाऊ साहेब व छत्रपती शिवाजी महाराज दिसतील तिथे तिथे आदबीना हात आणि मान झुकलीच पाहिजे। काही चूकभूल झाली असल्यास क्षमा करावी। आपण माझ्या निमंत्रणास मान देऊन आलात त्यासाठी आपले खूप खूप आभार। धन्यवाद।